पुरणपोळी, शेंगापोळी, खवापोळी, श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, शेवयाची खीर, सुरेख. तर आधी पुरणपोळी आणि शेंगापोळी आलेली आहे शेंगापोळी आणि खवापोळी येते, पण मला राहत नाहीये, मी चालू करतो. तोडावी. कस्टमाइज पण. हा, हे आत ओलं पुरण आहे. म्हणजे परत ही विदर्भ स्टाईल जी असते ना किंवा मराठवाड्याला, ती अशी आत ओलं पुरण असतं. येस. तूप भरपूर दिलेलं आहे. म्हणजे पुरणपोळी खाऊन बघा. डोळे मिटतायत माझे असे, आणि त्यात मंद लाईट आहे. असा सुरेख आहे पुरणपोळी, फार भारी आहे. आधी शेंगापोळी ट्राय करावी. कशी? बेस्ट, आत्तापर्यंतची खाल्लेली बेस्ट. त्याचं कारण असं की पापुद्र आहे ना, खूप पातळ आहे, वातट नाहीये अजिबात. स्टफिंग जास्त आहे. स्टफिंग जास्त आहे आणि भाजली गेलेली छान शेंगदाण्याच्या आणि गुळाची चव आहे. चव येते. हो. मेल्ट झाला नाही शेंगदाण्याचा लाडू, जरा अख्खा फ्लॅट, पूर्ण तशीच चव येते. सुरेख. या पद्धतीने खवापोळी पण आलेली आहे. नुसतं फटाफट फटाफट. टेक्स्चरवरूनच कळतं की गव्हाचा वापर केलाय, चिवट नाही. आतमधून कसं आईस्क्रीममध्ये कॅरमेल वगैरे बाहेर येतात, त्या टाईपमध्ये असं खवा असं बाहेर येतं. आणि यात तिन्ही पोळ्यांचे प्रकार, गोड पुरणपोळी, खवापोळी आणि शेंगापोळी. म्हणजे सोलापूर किती वेळा प्रेमात पाडणार असं मला वाटतं.